काही येथे सांगिजेसे नाही, परी हे वाणी वायचळे चंद करविते बरळे. पंचभूतांचा मेळा, पंचभूतांचा मेळा, देह सत्यत्वे निराळा, परी हे वाणी वायचळे चंद करविते बरळे. तुका म्हणे बोली, तुका म्हणे बोली, हिच्या उपराट्या चाले, परी हे वाणी वायचळे छंद करविते निराळे. विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. कलावज्ञजीवोदरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वराय.
पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्री संत तुकोबाराय ज्यांचं वर्णन पंचम वेदाचे प्रणेते म्हणून आपण वारकरी संप्रदायामध्ये म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय अद्वैत परप्रकरणातील हा प्रस्तुत अभंग आपल्या समोर गाऊन दाखवलेला आहे. कार्यक्रमाचं निमित्त सर्वांना ज्ञात आहे की श्री संत सावता महाराज यांच्या वार्षिक पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचं निमित्त कार्यक्रमाला सहकार्य करणारी जी काही मंडळी ही आपण सगळी एकमेकांमध्ये दर दिवस भेटीगाठी असणारी आहेत. प्रामुख्यानं या कार्यक्रमाचे आयोजक या धर्मशाळेचे जे काही व्यवस्थापक आहेत संतोष महाराज, नंतर अत्यंत प्रेमाने सहकार्य करणारे आमचे हरी महाराज जराड यांचं म्हणजे तोलामोलाचं सहकार्य या ठिकाणी महत्वाचं आहे. सर्वच माता वर्ग, भगिनी वर्ग, वारकरी मंडळी, वारकरी शिक्षण संस्था त्या संबंधाने सर्व या कार्यक्रमाला काया वाचा मनानं सहकार्य करणारी जी मंडळी आहेत त्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करत असतो. योगायोगाने आमच्याही वाट्याला कधी मध्ये अशा प्रकारची कीर्तनाची सेवा येत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी भोजनाची पण येते. कारण जेवणाची एक ही सेवाच आहे बघा. तुम्ही जेवण घालू शकता परंतु जेवणारे पण पाहिजेत आणि म्हणून सगळ्यांच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन याही वर्षी केलं जात आहे. त्यातील मला वाटतं तिसऱ्या दिवसाची जी काही सेवा आहे ती आपण या ठिकाणी सादर करत आहोत. भगवान ज्ञानोबारायांच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पंढरीश पांडुरंगाच्या कृपेनं आपल्याला आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये राहायला मिळतं. पुण्य असल्याशिवाय इथं राहत नाही माणूस. कोणी पण कोणत्याही निमित्ताने असू द्या, निमित्त त्याचं बाहेरचं कोणतंही असू द्या, परंतु ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ राहण्याकरिता पुण्य लागते हे मात्र अबाधित आहे. आणि अशा प्रकारे आपण या ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ राहून जी काही तोडकी मोडकी त्यांना पटेल, आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या उपाधीला सहन होईल, त्याच्यामध्ये सामर्थ्य जसं असेल तशा प्रकारची सेवा आपण करत असतो. म्हणून आपल्या जीवनातील ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ राहण्याचं जे काही वास्तव्याचं जे स्वरूप आहे त्याबद्दल अत्यंत अत्यंत धन्यता आहे. विठ्ठला विठ्ठला. आमचे मित्र किरण महाराज आहेत, त्यांना अपेक्षा होती की कीर्तनाला परीक्षेचा अभंग असावा, परंतु आपण काही एवढं म्हणजे विद्वान नाही का त्यांना प्रत्येक अभंगाचं निरूपण यथार्थ पद्धतीने होईल असं. मग जो अभंग आपल्याला आवडतो त्या संबंधाने आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. आमचे बालाजी महाराज आहेत, सगळेच दत्ता महाराज आहेत, संतोष महाराजांना वेळोवेळी सहकार्य करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून यांच्या सगळ्यांच्या प्रेमाने सहकार्यानं या कार्यक्रमाचं स्वरूप या ठिकाणी आपण सादर करत आहोत. तर अभंग जो आपण निवडलेला आहे सेवेकरिता हा अद्वैत प्रकरणातील अभंग आहे. बहुतेक हा अभंग परिचयाचा नाही, माझा पण मी थोडासा सकाळी पाहिलेला आहे म्हणून असा विशेष पाठ झालाय असं पण नाही. आणि म्हणून सगळ्यांच्या या सहकार्यानं या अभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठला विठ्ठला. संतांच्या वचनांकडे पाहताना आपण एका विशिष्ट दृष्टीने पाहिलं पाहिजे. आपल्या ज्या व्यवहारातील असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत
त्या थोड्याशा बाजूला ठेवून संतांच्या वचनाचा आपण विचार केला पाहिजे. कारण ही जी संतांची वाणी आहे, ही वाणी अलौकिक वाणी आहे, ही सामान्य बुद्धीला विषय न करणारी वाणी आहे. आणि म्हणून आपण दर दिवसच्या संसारामध्ये जे जे काही बोललो जातो, आपण बोलतो किंवा त्याच संबंधाने जो व्यवहार होतो, त्या व्यवहाराचा आणि संत वाङ्मयाच्या व्यवहाराचा ताळमेळ कोणाला जर म्हणजे घालू वाटला तर ते शक्य नाही. आणि म्हणून संतांची वचन ही समाधी भाषेची आहेत, परमात्म स्वरूपाला विषय करणारी आहेत. मग त्यामध्ये या संतांच्या वचनांचा आपण अर्थ जर पाहिला तर परमात्म स्वरूपाला हे विषय करणारे शब्द आहेत. मग असं असल्यामुळे मग साधनावच्छेदकाने असू द्या किंवा साध्य परमात्मावच्छेदकाने असू द्या, परमात्म स्वरूपाला ही वाणी विषय करते. विठ्ठला अलीकडे संत वाङ्मयाची जेवढी अवहेलना त्याचे जे साधक आहेत त्यांच्याकडून जेवढी होती तेवढी सामान्य माणसाकडून पण होत नाही. तुकोबारायांना कधी कधी राग येत असेल पहा, का त्या अभंगाचं निरूपण करणारी व्यक्ती त्या अभंगावर कसलंच काही बोलत नाही, उलट त्यामध्ये विरोधी अर्थ कसा सांगितला जाईल अशा प्रकारचा विचार असतो. जास्त आपल्याला त्याच्या विचारामध्ये जायचं नाही, परंतु संतांना आवडेल किंवा जगद्गुरु तुकोबारायांना आवडेल, ज्ञानोबारायांना आवडेल, पांडुरंग परमात्म्याला आवडेल अशा प्रकारच्या त्या अभंगांचा किंवा चाली लावताना देखील आपण जसा अभंग असेल तशा प्रकारच्या चाली लावल्या पाहिजेत. कधी कधी त्यामध्ये विसंगती होऊ शकते, परंतु वारकरी संप्रदायाचे जे काही निश्चित असणारे ज्या चाली आहेत त्या चालींच्या माध्यमातूनच हे अभंग गायले पाहिजेत. त्या ओव्यांचा अर्थ देखील त्याच पद्धतीने विचार करून आपण ग्रहण केला पाहिजे. पिक्चरच्या गाण्यांच्या ज्या काही चाली आहेत अलीकडे तर ते सांगण्यासारखं पण राहिलं नाही. तेव्हा असो, या अभंगांची जी काही योग्यता आहे परमात्म स्वरूपाला ही वाणी विषय करते. आणि असं असल्यामुळे आपण जपून अत्यंत सावधानतेनं या वाङ्मयाकडे पाहिलं पाहिजे, विचार केला पाहिजे असा अर्थ आहे. प्रस्तुत अभंगाचा विचार करत असताना आपण जर प्रमाणाचा जर विचार केला तर एक तत्वावेदक प्रमाण आहे, एक अतत्वावेदक प्रमाण आहे. तत्वावेदक प्रमाण ज्याला म्हणतात परमात्म स्वरूपाचं ज्ञान करून देणारे जो शब्द आहे किंवा जेही माध्यम असेल त्याला तत्वावेदक प्रमाण असं म्हणतात. आणि अतत्वावेदक प्रमाण म्हणजे काय, तर ज्या बोलण्याच्या माध्यमातून किंवा ज्या साधनांच्या माध्यमातून म्हणजे तो प्रतिपादन केलेला जो काही अर्थ आहे किंवा वर्णन केलेला जो अर्थ आहे तो बुद्धीवर आरूढ न होणं किंवा जशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे तशा प्रकारची त्याची सिद्धी न होणं याला म्हणतात अतत्वावेदक प्रमाण. थोडा या दोन संकल्पनांचा विस्तार आपण करूया आणि मग अभंगाच्या मध्ये जगद्गुरु तुकोबारायांना नेमकं काय म्हणायचंय हे आपल्या लक्षामध्ये येईल. विठाला विठाला तत्वावेदक प्रमाण याचा अगोदर विचार करूया. जेव्हा वाणी प्रवृत्त होते, वाणी जेव्हा प्रकट होते, तेव्हा त्या वाणीने प्रकट झालेला जो शब्द आहे त्या शब्दाचा अमुक अमुक अर्थ जो आहे तो तीनही काळामध्ये विद्यमान पाहिजे. त्याला म्हणतात तत्वावेदक प्रमाण. अतत्वावेदक प्रमाण शब्द प्रयोग होतो परंतु अर्थ सिद्ध होत नाही, त्याला म्हणतात अतत्वावेदक प्रमाण. व्यवहारामध्येच या दोनही गोष्टी आपल्याला विचार करता येईल. आणि तत्वावेदक प्रमाण हे परमात्म दर्शनाशी कसं युक्त आहे, योग्य आहे अशा प्रकारचा विचार करूया. व्यवहारामध्येच या दोनही प्रमाणांचा आपल्याला अर्थ पाहता येईल. पहा, तत्वावेदक प्रमाण म्हणजे काय, समजा हा माईक आहे, हा माईक आहे अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला तर आपल्या बुद्धीवर काहीतरी शब्द प्रसारणाचं साधन म्हणून या माईकचा काय होतो, बोध होतो किंवा ज्ञान होतं. याला वायर जोडलेली स्टँड आहे, ऐक ना, एक विशिष्ट उपकरण आहे. या उपकरणाला काय म्हणतात, माईक म्हणतात. हा माईक आहे अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला की आपल्या बुद्धीवर कोणता तरी अर्थ काय होतो, अभिव्यक्त होतो, प्रकट होतो. याला तत्वावेदक प्रमाण म्हणतात. किंवा व्यवहारातील झालं हे
आता अतत्वावेदक प्रमाण जर विचार केला तर शब्द प्रयोग होतो परंतु अर्थ मात्र प्रकट होत नाही. वंध्यापुत्र, वंध्यापुत्र म्हणजे काय? किंवा दुसरं कुरेकर बाबा एक उदाहरण सांगत असतात पहा, की सूर्याचं पोट दुखत आहे की नाही, शब्द प्रयोग आहे की नाही. जसा एखादा व्यक्ती आहे त्याचं पोट दुखतं, कोणी आजारी पडतं, कोणाला ताप येतो, कोणाचं डोकं दुखतं है ना, कोणाचं काय कोणाचे हातपाय दुखतात. तसं शब्द प्रयोग झाला, अमुक अमुक व्यक्ती आहे, आज त्याचं पोट दुखत होतं, आपल्याला बुद्धीवर आरूढ होतो हा विषय किंवा तो वाक्य प्रयोग कळतो, त्याचा अर्थ विशिष्ट रूपाने लक्षामध्ये येतो. परंतु सूर्याचं पोट दुखतं अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला तर हे कोणी मानायला तयार होत नाही. म्हणजे शब्द प्रयोग झाला, वाक्य प्रयोग झाला, परंतु बुद्धीवर जे अर्थ आहे तो अर्थ प्रकट न होणं याला म्हणतात अतत्वावेदक प्रमाण. विठ्ठल आता अतत्वावेदक प्रमाणाचं परमार्थाच्या दृष्टीने जर विचार केला तर व्यवहारिक असणारी जी काही शब्द प्रयोग आहे ती देखील तिथे काही नाही, समर्थ नाही, त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही. उदाहरण पाहूया आपण या सगळ्या संकल्पनांचं. पहिल्यांदा ही दोन वाक्य चांगली लक्षामध्ये ठेवा की तत्वावेदक प्रमाण आणि अतत्वावेदक प्रमाण. जे तत्वाला आवेदक म्हणजे विषय करणार आहे, ज्ञापन करून देणार आहे, याला म्हणतात तत्वावेदक प्रमाण. आणि अतत्वावेदक प्रमाण म्हणजे काय? शब्द प्रयोग झाला परंतु अर्थ प्रकट नाही झाला, याला म्हणतात अतत्वावेदक प्रमाण. हे व्यवहार दशेमध्ये जसं आहे तसं परमार्थामध्ये पण आपण त्याचा विचार करूया. परमार्थामध्ये तत्वावेदक प्रमाण आहे एकमेव वेद राशी है ना, जो वेद आहे किंवा त्या वेदाच्या तोलामोलाचं जे काही वाङ्मय आहे ते संत वाङ्मय आहे. आणि या संत वाङ्मयाचा विचार केला तर ते तत्वावेदक प्रमाण आहे. विठ्ठला वेदाचं साह्य न घेता किंवा वैदिक असणाऱ्या साधनांचं साह्य न घेता आपण व्यवहार दशेमध्ये किती जरी परमात्म बोधाचं किंवा सुख प्राप्तीचं साधन करायला गेलो तरी ते शक्य नाही. आणि म्हणून संतांनी उद्घोषानं सांगितलं की विठाला विठाला वाचा बोलू वेदानी वेदनीती करू संती केले ते अत्यंत आश्वासक प्रमाणे पाहिजे. खरा कल्याणामध्ये प्रवृत्त झालेला पुरुष ज्याला आपल्या जीवनाचं यथार्थ साफल्य संपादन करायचे, जीवन आपलं कृतार्थ करायचे, मानवी जीवनाला आपण आलेलो आहोत आणि खरोखर आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे, परमात्म बोधाने संपन्न आपलं जीवन पाहिजे, अशा प्रकारची आंतरिक भूमिका ज्याला खरी साकारायचे, या प्रमाणाला विषय करायचे. वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते. संतांनी जे केलं ते आम्ही करू. सामान्य आपलं चुकतंय पहा, आपलं कुठं चुकतंय का समोरचा जे करतोय ते आपण करतोय आहे का नाही. मग कोणते कलेच्या दृष्टीने पहा
किंवा व्यावहारिक असणाऱ्या सुखसंपत्तीच्या भोगांच्या विषयी आपण पहा की समोरची व्यक्ती जे करते ते आपल्याला करावं वाटते, याच्यामध्ये कोणताही पुरुषार्थ सिद्ध होणार नाही. कारण सामान्य माणूस आतापर्यंत अनादी कालापासून तो शब्द स्पर्श रूप रस गंध इत्यादी विषयांच्या भोगामध्ये रममान होत आलेला आहे, परंतु त्याची ती आंतरिक निरतिशय आनंद अनुभूतीची जी काही मागणी आहे ती मागणी पूर्ण झालेली नाही. आणि म्हणून त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर आपण स्वीकारत असू तर आपल्यात आणि सामान्य व्यक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. विठ्ठला आपण चिंतन करत असतो पहा, आपण खूप भाग्यवान आहे. वारकरी संप्रदायाचं पायिकत्व आपण आपल्याला लाभलेलं आहे का नाही? फार त्याच्यासाठी प्रयत्न केलेत असं पण नाही. गावाकडून जसं पुण्याला मुंबईला लोक नोकरीच्या निमित्ताने येतात तसंच जणू काय आपण आळंदीला आलो, ज्ञानोबा यांच्या चरणाजवळ राहू लागलो. परंतु हा संप्रदाय, या संप्रदायाची साधना, या संप्रदायाचे तत्व, या संप्रदायाचे प्रबोधक संत महात्मे अत्यंत अत्यंत अलौकिक आहे. आणि या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला आपलं जीवन यापन करायला मिळतं. आपल्यासारखं भाग्य नाही दुसरं. विठ्ठला करू संती केले ते हा विचार अंतःकरणामध्ये साधकाच्या जेव्हा प्रकट होईल तेव्हा त्याचं जीवन अनर्थाच्या दृष्टीने जे आतापर्यंत चालत आलेलं आहे तिकडे त्याचं जीवन जाणार नाही. कधी कधी असं असतं का जीवन दोन प्रकारचं असतं. एक योग्य दिशेने मार्गक्रमण झालेलं जीवन आणि अयोग्य मार्गाने मार्गक्रमण झालेलं जीवन. जेव्हा अयोग्य मार्गाने मार्गक्रमण झालेलं जीवन किती जरी आपण चांगल्या चांगल्या संकल्पना त्या जीवनाच्या त्या मार्गाच्या माध्यमातून करायचं म्हटलं तरी योग्य दिशा आणि योग्य साध्य आपल्या जीवनामध्ये येईल असं मात्र नाही. परंतु तो सगळाच विचार अनर्थाला प्राप्त करून देणारा जीवनातून एकदाचा बाजूला केला आणि योग्य जे काही मार्ग आहे किंवा साधू संतांनी ज्या मार्गाचं अनुसरण केलेलं आहे अशा मार्गाचा आपण अवलंब केला तर तिथेच आपल्या खऱ्या जीवनाला वाटचालीला काय झालेली सुरुवात झालेली. आपल्याला कळतच नाही नेमकं योग्य काय आणि अयोग्य काय. म्हणजे दोन्हींच्या मिश्र जीवनामध्ये आपली जेव्हा वाटचाल होते तेव्हा माणूस कधी कधी त्या वाटचालीमध्ये गोंधळून जातो. अरे एवढ्या दिवस झालं मी साधना करतो, माझी काहीतरी या ठिकाणी चूक असायला पाहिजे, काय नेमकं करावं. बराचसा काळक्रम निघून जातो, लक्षामध्ये येत नाही. एवढं सगळे प्रयत्न चालू आहेत, शरीर सुदृढ आहे, इंद्रिय सक्षम आहे, सगळ्या गोष्टी यथावत आहेत, तरी पण जे अपेक्षित माझ्या जीवनाचं जे काही साफल्य आहे, तत्व आहे किंवा साध्य आहे, परमात्मा बोधाने माझं जीवन युक्त असायला पाहिजे, इकडे मात्र माझी वाटचाल नाही. काय कारण आहे? मार्ग आपण समजा जायचंय मुंबईला आणि मार्ग जर नागपूरचा निवडला तर शक्य नाही. आणि असं असल्यामुळे अगोदर अनर्थाला प्राप्त करून देणारा जो मार्ग आहे तो जीवनातून पहिल्यांदा नष्ट झाला पाहिजे. या मार्गावर चालत असताना पहिल्यांदा थोडं काय कष्ट आहेत. शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पदस्तत् कवयो वदंती. कवी मनीषी संत महात्म्यांनी या मार्गाला प्रारंभिक कालामध्ये अत्यंत अत्यंत कठीण आहे असं सांगितलेलं आहे. कारण जी गोष्ट सवय लागलेली असते ना ती माणसाला सोपी वाटते. आणि ही थोडी या पारमार्थिक असणाऱ्या आध्यात्मिक जीवनाची वाटचाल करत असताना आपल्या ज्या नित्याच्या ज्या सवयी आहेत, नित्याचं जे काही जीवन आहे त्याला थोडीशी तिळांजुळी देऊन त्याला थोडस अंतर्मुख होऊन किंवा त्याचा त्याग करून या मार्गाची वाटचाल करावी लागते. आणि मग इंद्रियांचं असं आहे, मन इंद्रिय शरीर इंद्रिय संघात हा सर्वचे सर्व काय आहे, ज्या सामान्य लोकांच्या सामान्य जीवांच्या ज्या संकल्पना आहेत त्या करण्यामध्येच त्याला बरं वाटतं. द्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हावं संसारी माणसाचं जीवन, सामान्य माणसाचं जीवन त्याला ल्यावं खावं इतकंच त्याचं बरं आहे असं वाटतं जीवन, आहे की नाही. चांगल्या प्रकारचं राहणं असावं, चांगल्या प्रकारचं खाणं असावं, चांगल्या प्रकारचा आहार विहार एवढंच त्याचं काय आहे लक्ष आहे. परंतु संतांनी या परमात्म बोधाच्या प्राप्तीची साधना यापासून अत्यंत अत्यंत विलक्षण वेगळी आणि याहून भिन्न म्हणून प्रतिपादन केलेले. आणि म्हणून अंतःकरणामध्ये ज्यावेळेस योग्य प्रकारच्या वाटचालीची इच्छा होते तेव्हा त्यानं विचार केला पाहिजे का माझ्या जीवनामध्ये अनर्थाला प्राप्त करून जाणारा कोणता मार्ग आहे, अनर्थाला प्राप्त करून देणारा कोणता मार्ग आहे.
आणि तो मार्ग मी एकदाचा बाजूला केला पाहिजे असा विचार त्याच्या अंतःकरणात सुरू झाला का तिथपासून पहिली पायरी त्यानं काय केलेली आहे, परमात्मा प्राप्तीची काय केलेली उचललेली किंबहुना ते चाललेलं आहे. असो, तेव्हा आपल्या संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे की या संप्रदायाची तत्व, या संप्रदायाची साधन प्रणाली ही परमात्मा बोधाने संपन्न आहे, हे मात्र विसरून चालणार नाही. विठ्ठला म्हणून संतांनी वर्णन केलं की वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते. सामान्य माणसाचं जीवन आपण थोडस बाजूला केलं पाहिजे, अंतर्मुख झालं पाहिजे. संतांनी जे केलं ते जीवनामध्ये केलं पाहिजे. तुका ज्ञानोबरायांचं जीवन पहा की साध्य स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतरही साधनांचं कौतुक आहे. ज्ञानोबरायांचं जीवन पहा, माऊली म्हणतात माझे जीवीची आवड साध्य जरी प्राप्त झालं असेल तरी पण साधनांचा त्याग करता कामा नये. ज्या साधनांनी आपल्याला परमात्मा बोधाची प्राप्ती करून दिली ती साधना मध्ये सोडून चालणार नाही. जसं माता मुलं चांगली कर्तबगार झाली, कर्तव्यनिष्ठ झाली, तरी पण त्यांचा जसा त्याग करत नाही किंवा मुलं जसे मातेचा त्याग करत नाही, त्या पद्धतीनं साधना म्हणजे मातेच्या समान आहे, त्यांचा त्याग करून चालणार नाही. आणि अशा पद्धतीने वारकरी संप्रदायाची साधना आपल्या जीवनामध्ये आहे. विषय असं चालू आहे की तत्वावेदक प्रमाण, अतत्वावेदक प्रमाण. जर ज्ञानोबारायांच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनांचा आपण जर विचार केला तर परमात्म बोधाने संपन्न अशा प्रकारची ती वाणी आहे. आणि असं असल्यामुळे या शास्त्रीय परिभाषेतून जर विचार केला तर ही प्रमाण
अर्थात या माध्यमातून, या साधनांच्या माध्यमातून परमात्मा प्राप्त होतो. असं असल्यामुळे याला तत्वावेदक प्रमाण असं म्हणतात. विठ्ठला आता यातील जर आपण एक पारमार्थिक संकल्पनेतून विचार केला, केवळ पारमार्थिक, सर्वम खर्विदम ब्रह्म, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्य दिवे देव तया जवळ असे परमात्मा, केवळ परमात्मा या संकल्पनेतून आपण विचार केला तर जसं घट आहे, घट, त्या घटामध्ये त्याचं उपादान कारण कोण आहे? मृत्तिका. जर मृत्तिकेच्या दृष्टीने विचार केला तर घट नावाची संकल्पना मृत्तिकेहून काही नाही, भिन्न नाही. तशा प्रकारे परमात्मा रूपानेच केवळ या जगाचा विचार केला तर परमात्म्याहून भिन्न जगाची स्थिती किंवा स्वरूप किंवा त्याचं जे अस्तित्व आहे ते सिद्ध होत नाही. आणि असं असल्यामुळे त्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून देणारे जे जे शब्द आहेत त्या शब्दांना म्हणतात तत्वावेदक प्रमाण. आता जगाच्या अंतर्गत केवळ विचार केला तर हा घट आहे, हा पट आहे, हे जगत आहे, हा वृक्ष आहे, हे घर आहे, ही व्यक्ती आहे, है की नाही, ह्या वस्तू सर्व आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध आत्मक असणारा जगाचा प्रपंच आणि त्याला वर्णन करणारा जो जो शब्द आहे तो व्यवहार दशेमध्ये जरी तत्वावेदक प्रमाण म्हणून वापरला तरी पण सिद्धांताच्या दृष्टीने, परमात्म्याच्या दृष्टीने विचार केला तर हा शब्द काय करत नाही, तिथे समर्थ नाही, तिथे कामाला येत नाही. म्हणजे आपण समजा शब्द प्रयोग केला की हा घट आहे, जसं हा माईक आहे म्हणून शब्द प्रयोग केला, माईकचं जसं ज्ञान होतं तसं त्याच शब्दांचं किंवा त्या प्रमाणांचं सहाय्य घेऊन आपण परमात्म्याच्या प्राप्तीकरिता जर त्याचा उपयोग करायचं म्हटलं किंवा त्याचं साधन म्हणून वापरायचं म्हटलं तर ते समर्थ नाही, त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही. का बरं? कारण परमात्मा हा नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद वस्तुसीन आहे. परमात्म बोधाने शब्द कधी संपन्न नाही. परमात्म बोधाविषयी शब्द कधी तिथे प्रवृत्त होत नाही. शब्दाची तिथे प्रवृत्ती नाही, प्रवृत्ती निमित्त व्यवहार दशेमध्ये आकाराला आहे. अशा प्रकारचा असल्यामुळे व्यावहारिक असणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून परमात्म्याच्या प्राप्तीची शक्यता नाही. आणि असं असल्यामुळे व्यावहारिक शब्द प्रमाण हे देखील काय अतत्वावेदक म्हणूनच या ठिकाणी काय होतंय, सिद्ध होतंय. थोडासा विचार परिभाषेच्या दृष्टीने जरी अवघड आहे तरी पण आपण तो जाणू शकतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काय, व्यवहारातील असणारी जी साधनं आहेत त्या साधनांच्या माध्यमातून व्यावहारिक असणाऱ्या पदार्थाचं ज्ञान होतं, परंतु तीच साधनं जर परमात्म्याच्या प्राप्तीकरिता जर आपण म्हटलो तर ती उपयोगात आणायची तर त्याचा उपयोग होत नाही. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग किंवा किती सगळ्या संतांचे परमात्म बोधाच्या विषयी शब्द हा तिथे अपूर्ण आहे, असमर्थ आहे, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात एक ठिकाणी बोलो आसोनी नसले जने आम्ही बोलणे बोलो परंतु कसं अबोलणे म्हणजे ज्याच्याविषयी बोलताच येत नाही त्याच्याविषयी आम्ही बोलो. इथे तुकाराम महाराजांना दोन्ही अंगाने या अभंगाचं स्वरूप सांगायचे की जेव्हा आम्ही बोलण्याकरिता प्रवृत्त होऊ तेव्हा व्यवहार दशेतून बोलणार नाही, मग परमात्मा स्वरूपाने बोलू. आबोलणे स्वरूप असणारा जो परमात्मा आहे त्याच्याविषयी आम्ही काय करू, बोलू. आता मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर बोलणं जर शक्य नाही तर तुकाराम महाराज बोलू अशा पद्धतीने कसं बोलतात. तर सगळ्या संतांच्या या संबंधाने विचार केला, ज्ञानोबा राय देखील म्हणतात पहा
सत्य ज्ञानानंत गगनाचे पावन, सत्य ज्ञानानंत गगनाचे पावन, सत्य ज्ञानानंत गगनाचे पावन, सत्य ज्ञानानंत गगनाचे पावन. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी रूप वर्ण गुण अशा प्रकारचं काहीही नाही, असा सत्य ज्ञान अनंत स्वरूप असणारा परमात्मा मी पाहिला. परंतु पाहण्याची प्रक्रिया याच संबंधाने ज्ञानोबराय द्वितीय चरणामध्ये सांगतात की पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहता म्हणजे पाहणारा आणि पाहणे रूपी क्रिया, अर्थात पाहता पाहणे त्याच्या सापेक्ष आलेलं जे पाहते स्वरूप आहे म्हणजे दृश्य, ते या तीनही घटकांचा अर्थात त्रिपुटीचा त्याग करून मी परमात्मा आत्मरूपाने काय केलेला आहे, पाहिलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आता पहा, पाहणं हे नेत्रेंद्रियाची काय आहे, क्रिया आहे. मग ती क्रिया तिथे प्रवृत्त नाही, म्हणजे आम्ही जे परमात्म्याला पाहतो ते परमात्म्याचं वास्तविक स्वरूप म्हणता येत नाही. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी इथे वर्णन केलं की जी व्यावहारिक पाहण्याची जी काही दृष्टी आहे ती तिथे बाजूला सारून जर पाहण्याची शक्यता असेल तर त्याचं ते काय आहे, पाहणं खरं आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की व्यवहारातील असणारी जी साधनं ती परमात्म स्वरूपाला प्राप्त करून देणारी नाही. मग आता प्राप्त करून देणारं कोणतं साधन आहे तर शब्दच आहे. परंतु शब्द काय करतो, उपाधीचा त्याग करून उपाधी विवर्जित निर्विशिष्ट निरुपाधिक जे तत्व आहे ते आत्मरूपाने त्याचं ज्ञान करून देतो. अशा प्रकारे शब्दाची तिथे काय आहे, उपयोगिता आहे. अर्थात अज्ञान निवृत्ती करता शब्दाचं काय आहे, सामर्थ्य आहे. या अंशाने जर विचार केला तर शास्त्रामध्ये असा विचार केलेला आहे की हे शब्द तत्वावेदक प्रमाण आहे. वेद हा तत्वावेदक प्रमाण आहे. आणि व्यावहारिक असणारी जी साधनं आहेत, मग नेत्रेंद्रियाचं पाहणं आहे, श्रवणेंद्रियाचं ऐकणं आहे, त्वगेंद्रियाचं स्पर्श करणं आहे, आदी वाणीच्या माध्यमातून शब्द प्रयोग जो होतो हा सगळा व्यवहाराच्या पदार्थाला विषय करतो. ही वाणी किंवा हा प्रयोग ही साधनं मात्र परमात्म्याच्या ठिकाणी समर्थ नाही. याला म्हणतात अतत्वावेदक प्रमाण. विठाला आता तुम्ही म्हणाल हे काय सांगितलंय, काय कशासाठी चाललंय ते थोडस स्पष्टीकरण करा. तर असं आहे की कोणताही साधनांचा अवच्छेदक त्या कोणत्या तरी घटकाला विषय करत असतो. कोणतंही पण असू द्या व्यवहारामध्ये, शब्द ज्ञान, स्पर्श ज्ञान, रूप ज्ञान, रस ज्ञान. हे रस ज्ञान काय करते, त्या आकाराची वृत्ती करून देते. जेव्हा आपल्याला आता समजा सकाळी काय होतं पदार्थ, चक्का होता ना, मास वडा होता नाही, स्वीट होतं ना काहीतरी, श्रीखंड होतं. तर त्या श्रीखंड जेव्हा आपण खातो तेव्हा खूप रसभरित आहे, गोड आहे म्हणतो. तेव्हा ती गोडी जी आहे ती गोडी कोणत्या इंद्रियाने कळाली बरं, रसनेंद्रियाने. म्हणजे रसाकार जी काही वृत्ती आहे त्या रसाचं ती काय आहे, ज्ञान. रसाकार होणारी जी वृत्ती त्या रसाचं ज्ञान आहे. शब्दाकार होणारी अंतकरणाची वृत्ती श्रवणेंद्रियाद्वारा ते शब्दाचं काय आहे, ज्ञान आहे. किंवा नेत्रेंद्रियाच्या द्वारा रूपाची आकाराची वृत्ती याला काय म्हणतात, रूप ज्ञान. अशा पद्धतीने प्रत्येक इंद्रियाचा विषय व्यवहारामध्ये आपण डोळ्याच्या माध्यमातून, कानाच्या माध्यमातून, त्वकेंद्रियाच्या माध्यमातून, रसनेंद्रियाच्या माध्यमातून, घ्राणेंद्रिय नाकाच्या माध्यमातून हा विषय आपण काय करतो, ग्रहण करतो. असे हे व्यवहार दशेमध्ये सगळं चालतंय. शांत राहा रे,
सोपं आहे काय तुम्हाला हे ऐकायचे आणि सांगायचे पण पुढे आहे ना. त्यासाठी तर आळंदीला आलो आपण. विठाला आपल्या अनुभवातीलच चाललंय हे सगळं, आहे की नाही. रसज्ञान कोणाला माहित नाही सांगा बरं इथं. अहो आळंदीकरांना रसज्ञान विशेष माहिती आहे. भोजनामध्ये बघा एखादा मसाला जास्त झाला किंवा कमी झाला रसभंग होऊन जातो. आळंदीकरांना विचारा त्याच्यातला आनंद आणि दुःख काय ते, आहे की नाही. म्हणून हे सांगण्याची गरज नाही. व्यवहारातीलच ह्या संकल्पना आपल्या फक्त शास्त्रीय परिभाषेतून आल्यामुळे आपल्याला कदाचित ती कठीण वाटते. मुद्दा असा आहे की सर्व इंद्रियांचा जो जो विषय आहे तो आपण व्यवहार दशेमध्ये ग्रहण करतो. परंतु हीच इंद्रिय जर आपण परमात्म स्वरूपाकडे जर वळवून त्याचं ज्ञान करून घ्यायचं म्हटलं तर मात्र इंद्रिय कामाला येत नाही. जरी संतांनी असं वर्णन केलेलं असेल, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडसी नारायण. नारायण जोडसी, परंतु ज्ञान मात्र इंद्रियांना होत नाही. म्हणजे मग इंद्रियांच्या उपयोगितेचं सार्थ काय आहे तर त्या माध्यमातून अंतःकरणाची शुद्धी होते. इंद्रियांच्या स्तरावर असणारा परमार्थ जर निष्कामतेनं जर असेल तर तो अंतःकरण शुद्धीला काय होतो, कारणीभूत होतो. आणि अशा अंतःकरण शुद्धीचं स्वरूप या साधनांच्या माध्यमातून होत असल्यामुळे तुकाराम महाराजांनी दिले इंद्रिय हातपाय कान या अंशाने बोललेला आहे. परंतु परमात्म स्वरूप या नेत्रेंद्रियाने आपण जर पाहू गेलो तर ते विषय न होणार आहे. म्हणूनच ज्ञानोबरायांचं प्रमाण आपण पाहिलं, पाहता पाहणे दुरी सार्वनिया. पाहणारा जो आहे त्याच्या पाहण्याची जी काही दृष्टी आहे ती दृष्टी या ठिकाणी काय नाही होत, प्रवृत्त होत नाही. अर्थात व्यावहारिक असणारी जी साधनं आहेत ती साधनं परमात्म बोधाला प्राप्त करून देण्याविषयी काय नाही समर्थ नाहीत. अर्थात ही प्रमाणं अतत्वावेदक म्हणूनच काय होतात, सिद्ध होतात. मग अशा अतत्वावेदक प्रमाणांचं सहाय्य घेऊन कुणी जर परमात्म प्राप्तीविषयी प्रयत्न करू लागला त्याचे प्रयत्न कसे असफल आहेत, विफल आहेत. मग आता जर असं आहे तर परमात्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय काय नाही, जीवनाला सार्थकता पण नाही. तुका म्हणे मुक्ती परिणरी नेवरी आता दिवस चारी खेळी मिळे किंवा विठाला कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. म्हणजे माझी आता या ठिकाणी काय आहे, इच्छा जी होती ती काय झाली, प्राप्त झाली. परमात्मा प्राप्त झाला. अर्थात परमात्म्याचं स्वरूप प्राप्त होण्यामध्ये जीवाची काय आहे, इति कर्तव्यता आहे. हे त्याचं खरं मनुष्य जीवनाचं सार्थक आहे, साफल्य आहे. मग त्याच्या प्राप्तीशिवाय आपलं जीवन यथार्थ पण नाही. असं जर आहे तर त्या परमात्म्याचा बोध तर झाला पाहिजे. साधन काय त्यासाठी, साधन आहे संतांनी सांगितलेली वचनं, संतांनी केलेला जो काही गाथ्याच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, भागवत इत्यादी ग्रंथांच्या माध्यमातून जो जो उपदेश आहे त्या उपदेशाचं स्वरूप इदमित्थम रूपाने जर स्वीकारलं तर आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होतं, परमात्म्याचा साक्षात्कार होतो. आणि अशा या अंशाने जर विचार केला तर संत वाङ्मय किंवा वेदांत दर्शन किंवा वेद हा परमात्म स्वरूपाला काय करतोय, विषय करतोय. अर्थात वेद किंवा वेदाला अनुसरणारं सर्व संत वाङ्मय स्मृत्यादी ग्रंथ हे काय तत्वावेदक प्रमाणाच्या अंतर्गत आहे. विठाला आणि या अंशाने जगद्गुरु तुकोबराय जेव्हा विचार करतात तेव्हा व्यावहारिक असणाऱ्या प्रमाणांचा विचार आणि परमात्म बोधाने संपन्न ज्या प्रमाणांचा विचार यांच्यामध्ये तुलना करून जर पाहायचं ठरलं तर जगाच्या अंतर्गत आपण जे काही साररूप आहे, तत्वरूप आहे, पारमार्थिक आहे, सत्य स्वरूपाने आहे ते मात्र या व्यावहारिक कल्पनांच्या द्वारा, व्यावहारिक साधनांच्या द्वारा उपलब्ध होत नाही. हे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितले. आपुले ते नाही, आपुले ते नाही,
अत्यंत गोड अभंग आहे पहा. आणि ह्या अभंगातील गोड अभंग तर सर्व गोडच आहेत, याच्यात काही शंका नाही. परंतु प्रस्तुत अभंगामधील हे चरण मुख्य आहे पहा. या चरणाभोवती बाकीच्या चरणांचा सगळा मेळ किंवा संबंध आहे. सरळ या चरणाचा अर्थ पाहूया. महाराज म्हणतात, आपुले ते काही येथे सांगी जैसे नाही. आपुले म्हणजे माझ किंवा माझ्या संबंधी. आपलं आपुले म्हणजे मी किंवा माझे, या संबंधाने जर विचार केला तर काही जेही काही विचार कराल तुम्ही ते येथे म्हणजे या मृत्यू लोकात किंवा या मनुष्य शरीरामध्ये सांगी जैसे नाही, सांगण्यासारखं नाही. आपलं म्हणून काही या मृत्यू लोकामध्ये या मनुष्य शरीरामध्ये आपलं म्हणून जे काही आहे ते सांगण्यासारखंच काहीच नाही, सांगण्यासारखं काहीही नाही. पहा, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतो. आपुले म्हणजे माझे किंवा मी रूपाने या मृत्यू लोकामध्ये, येथे म्हणजे काय, या मृत्यू लोकामध्ये मनुष्य शरीरामध्ये आपुले ते काही येथे म्हणजे या मृत्यू लोकामध्ये सांगी जैसे नाही, सांगण्यासारखं काही नाही, सांगण्यासारखं काही नाही. तुकाराम महाराजांनी सिद्धांत सांगितला पहा. ज्या अविवेकी पुरुषाचा जर विचार केला तर सर्वच सर्व असणारं अमौलिक अशा प्रकारचं जीवन जो शब्दाधिक विषयांच्या प्राप्तीकरिता खर्च करतोय, आणि तुकाराम महाराज एकाच चरणामध्ये त्याचा सगळ्यांचा निराश करून टाकतात. महाराज म्हणतात, तुम्ही जे संपादन करताय, तुम्ही ज्याच्या संबंधाने बोलताय, तुम्ही ज्याच्या प्राप्तीविषयी प्रयत्न करताय, त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. विठ्ठला आपुले शब्दाचे एक व्यावहारिक, पारमार्थिक आणि प्रातिभासिक या तीन संकल्पनातून जर अर्थ करायचे झाले तरी पण काही सिद्ध होत नाही. हे या प्रथम चरणाचा अर्थ आहे. आपुले शब्दाचा अर्थ काय तर मी किंवा माझे या संबंधी विचार करायचा जर ठरला तर या जगामध्ये काहीच नाही. काही नाही म्हणजे कसं काय? अहो, शब्दाधिक विषय हा आपल्याला प्रतीतीला येतो, शब्द कानाच्या द्वारा ऐकायला मिळतो, रसनेंद्रियाच्या द्वारा चाखला जातो, घ्राणेंद्रियाच्या द्वारा सुगंध दुर्गंध काय होतो, प्राप्त होतो, त्याचं ज्ञान होतं, नेत्रेंद्रियाच्या द्वारा रूपाचं प्रत्यक्ष होतं, अयम घट अयम पट, अशा प्रकारे शब्दाचा विषय त्या नेत्रेंद्रियाचा विषय घटपटादी पदार्थ आपल्या बुद्धीवर काय होतो, आरूढ होतो, ज्ञान होतं त्याचं. असा सगळा ज्ञानाचा व्यवहार पंचविषयाचा असताना ऐकलं, शब्द पृथ्वी आप तेज वायू आकाश या सगळ्या पंचभौतिक असणाऱ्या गुणांचा किंवा तत्वांचा व्यवहार दशेमध्ये आपल्याला व्यवहार होत असताना, ज्ञान होत असताना जगद्गुरु तुकोबाराय धडधडीत असं कसं काय म्हणू शकतात की आपुले तो काही सांगी जैसे ऐसे नाही, सांगण्यासारखं इथं काहीच नाही. असं आहे. आपण जी भूमिका पाहिली अभंगाच्या संदर्भामध्ये, तर तत्वावेदक प्रमाण आणि अतत्वावेदक प्रमाण याद्वारा आपण या शब्दाधिक विषयांकडे जर पाहू गेलो तर तत्वावेदक प्रमाण म्हणून वेदाच्या वचनांचा विचार केला तर त्याद्वारा इथे कोणताही अर्थ सिद्ध होत नाही. कारण अर्थ सिद्ध होण्याकरिता वस्तू तीनही काळामध्ये विद्यमान असावी लागते. बारीक ऐका, सगळ्यांच्या अनुभवाचा आहे, सगळ्यांना पटण्यासारखं आहे. आणि तुकाराम महाराजांची वाणी
त्या वाणीचा आपण एक शास्त्राच्या पद्धतीने विचार करत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, दिसणारं जगत, दिसणारा व्यवहार, दिसणारा जो जो विषय आहे त्याला कुठल्याही प्रकारची किंमत नाही, निरर्थक आहे. मग अशा पद्धतीने महाराज म्हणतात इथे सांगण्यासारखं काही नाही. अहो, अज्ञानी लोकांचा विचार केला तर काय माडी घोडी आहे की नाही, पैसा कीर्ती या संपादनामध्ये त्याचा सगळा काय जीवनाचं प्रयोजन त्यानं काय केलं, कामी लावलेलं आहे, उपयोग त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतोय. आणि असं असताना तुम्ही बोलताय की याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. तर विषय असा आहे की त्या वस्तूची सिद्धी त्याच अंशाने मानावी लागते. जी वस्तू आहे त्या वस्तूची सिद्धी त्याच अंशाने मानावी लागते. का ती वस्तू तीनही काळामध्ये जर सत्य रूपाने सिद्ध झाली तर कोणतंही पण आपल्या ठिकाणी कोणती वस्तू, समजा मृदंग आहे, या मृदंगाचं स्वरूप आज आहे, काल होतं, उद्या पण राहणार आहे, बरोबर आहे की नाही? की व्यवहार दशेने जर विचार केला तर मृदंगाचं स्वरूप आणि म्हणून त्याच्या संबंधाने जी काही कला जोपासली जाते साधकांच्या माध्यमातून, ती पण काय आहे, सत्य म्हणून जोपासली जाते. या मृदंगाची कला मी संपादन करेन, आहे का नाही, कीर्ती म्हणा, किंवा जरा थोडा चांगला विचार केला आपण तर परमात्म्याचं ज्ञान किंवा परमात्मा संबंधाने माझ्या जीवनामध्ये काहीतरी सेवा, काहीतरी साधना जीवनामध्ये घडेल, अशा प्रकारचा दिव्य उदात्त विचार ज्या साधकाच्या अंतःकरणामध्ये, त्या मृदंगाची कला तो काय करतो, संपादन करतो. आणि म्हणून कारण मृदंग काल होता, आज आहे, भविष्यामध्ये देखील आहे. अशा प्रकारचा मृदंग तीन काळामध्ये सिद्ध झाला की नाही, म्हणून तो आहे किंवा तो प्रतीतीचा विषय आहे, सत्य रूपाने आहे असा व्यवहार झाला. परंतु या सगळ्या पांचभौतिक असणाऱ्या पदार्थांचा जर विचार केला तर परमात्म स्वरूप याहून कसं आहे, भिन्न आहे, विलक्षण आहे. आणि त्या परमात्म स्वरूपाचा जर विचार केला तर याची तिन्ही काळामध्ये सिद्धी होत नाही असा अर्थ आहे. विठ्ठल तुकाराम महाराजांनी या तीन अवच्छेदकांनी सत्यता परमात्म्याची असल्यामुळे सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुकाराम महाराजांनी 3 वेळा सत्य तू शब्दाचा प्रयोग केला. काय कारण आहे? भूत भविष्य वर्तमान तीनही काळाला अनुसरून परमात्मा हा सत्य आहे हे सांगण्यासाठी 3 वेळा सत्य तू शब्दाचा प्रयोग आहे. का बरं? कारण व्यावहारिक स्थितीमध्ये जरी आपण या तीनही काळांची कल्पना केली तर भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळामध्ये विद्यमान असणाऱ्या वस्तू विषयीच आहे अशा प्रकारचा व्यवहार होतो. म्हणजे ती वस्तू आहे, सत्य आहे, तशा प्रकारचा परमात्मा आहे. तुम्ही म्हणाल मग व्यावहारिक असणारे जे पदार्थ आहेत शब्दाधिक विषय म्हणून आणि परमात्मा सत्य, सत्य किती झाले? 2 सत्य झाले. 2 कधी सत्य नसतात. सत्य किती असतं? सत्य एकच असतं, त्यालाच सत्य म्हणतात. सत्य कधी 2 नसतं.
आणि म्हणून एका सत्यासाठी सगळ्यांचे काय आहेत प्रयत्न आहेत. भले प्रयत्न अनेक जण करू द्या, परंतु सत्य मात्र जास्त होते. एकच आहे. दोन सत्य ज्यांनी संपादन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जीवनामध्ये वाताहत दुःख अधिक आहे. पहा, सामान्य लोकांचा विचार केला तर परमार्थ प्रपंचामध्ये राहतात, शब्दाधिक विषय उपभोगतात आणि आपले जीवन यापन करतात. त्यांना माहित नाही परमार्थाचं स्वरूप आहे. परमार्थाचं स्वरूप सामान्य माणसाला माहित नाही आणि म्हणून त्याचा गंध किंवा त्याचं ज्ञानही नसल्यामुळे व्यावहारिक असणाऱ्या संकल्पनांना स्वीकारून आनंदी राहतात. पाहते आपलं मात्र उलट आहे. आपल्याला काही परमार्थही कळालेला आहे आणि काही व्यवहारही कळालेला आहे. आपल्यासारखं दुःख जीवनामध्ये कोणाचं नाही. पहा, म्हणून संतांचे जीवन मात्र यापेक्षा वेगळं आहे. ज्यांना व्यवहारातील सुख वगैरे काहीच सत्य नाही किंवा किंबहुना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे ज्यांचं, आहे की नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जाळोनी संसार बैसलो अंगणी, मग केले मनी होते तैसे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मरस गोडी तयासी भावली, वासना निमाली समूळ ज्याची, नाही त्या विटाळ अखंड सोवळा, उपाधी वेगळा जाणीवेच्या. उलट एक असणारी वस्तू संपादनामध्ये प्रवृत्त झालेला जो जो पुरुष असेल त्याला ती वस्तू जर प्राप्त झाली तर विलक्षण आनंद प्राप्त होतो. परंतु दोन वस्तूच्या संपादनामध्ये प्रवृत्त झालेली व्यक्ती दोन्ही वस्तू संपादन करू एकाच काळात संपादन करू शकत नसल्यामुळे त्याच्यासारखं दुःख जीवनामध्ये नाही. संतांनी अशा पुरुषाचं वर्णन केलेले संसार परमार्थ है ना, संसार परमार्थ संपादन दोन्ही एकही निदाने न घडीत असे, एकही त्याला प्राप्त करण्याची शक्यता नसल्यामुळे दुःखच दुःख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. म्हणून संतांनी हा शब्दाधिक असणारा प्रापंचिक संसाराचा जो विषय आहे तो एकदाचा काय केला, पूर्ण बाजूला केला आणि मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वाया विन, किंवा मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय. संतांनी एकसंध विचार केला, दोन अशा प्रकारची साधना जीवनामध्ये ठेवली नाही आणि म्हणून संतांचा परमार्थ, संतांची साधना ही परिपूर्ण स्थितीला प्राप्त झाली. त्या उलट असणारा जो काही साधक वर्ग आहे त्याला काही परमार्थही करावा वाटतो, काही संसारही करावा वाटतो. अशा पुरुषाचं मात्र परमार्थामध्ये काम आहे. विठ्ठल कितीतरी ठिकाणी वर्णन आहेत. नाथ महाराजांनी वर्णन केले. पहा, काला आणि व्यवसाय काय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भिक्षा आणि व्यवसाय काला करीतो गाढव. भिक्षा म्हणजे परमार्थ आणि भिक्षा आणि व्यवसाय म्हणजे व्यवहार प्रपंच, त्याचं स्वरूप साध्य मानून परमार्थाच्या संकल्पना स्वीकारणं. संतांना ही गोष्ट मान्य नाही आणि असं असल्यामुळे उलट त्याला गाढवाची उपमा नाथ महाराजांनी दिलेली. सांगायचा विचार काय आहे की हा जो इंद्रियांना विषय होणारा जो विषय आहे तो कसा आहे, अतात्विक आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं काही नाही, अर्थ नाही, त्याची सत्यता नाही, सत्य एकच असतं. आता प्रश्न आहे की व्यावहारिक असणाऱ्या प्रपंचाची सत्यता सामान्य जीवाचं काय आहे, अनुभव आहे. आणि पारमार्थिक साधू पुरुषाचा जर विचार केला तर तो केवळ परमात्मा सत्य आहे अशा प्रकारचं मानतो. मग सत्य परमात्मा आहे की सत्य प्रपंच आहे ही संकल्पना डोळ्यासमोर आपल्या येते. नेमकं करायचं काय, सत्य तर एकच असतंय. मग हे जे सत्य आपल्याला प्रतीतीला येते, घट आहे, पट आहे, व्यवहार आहे, प्रपंच आहे, हे आहे हे जे बोललं गेलं ना, हे आहे सर्व परमात्मा आहे. आणि त्याच्यावर आहेचा जो आरोप होतो, घट आहे, पट आहे, मनुष्य आहे, व्यक्ती आहे, या व्यक्तीमध्ये व्यभिचार असल्यामुळे म्हणजे त्याचा निराश होत असल्यामुळे एकाचा एकामध्ये काय आहे ना, व्यतिरेक आहे. एकाचा घटाच्या ठिकाणी पट नाही, पटाच्या ठिकाणी घट नाही, दोघांचा काय परस्परामध्ये व्यतिरेक आहे, अभाव होतो. आणि अभावाने युक्त कधी आहे आणि कधी नाही अशा प्रकारच्या संकल्पनाने जी वस्तू असते तिला सत्यता म्हणता येत नाही. विठ्ठल सगळ्यात साधं सांगतो की आहे नाहीचा विषय ज्याच्या वस्तूविषयी व्यवहार होईल त्या वस्तूला किंमत नाही.
परमात्मा कधी नाही असं कधी वाटतं का? पहा, आहे म्हणजे काय? सत्य. ते कुठं नाही? जागृतीमध्ये आहे. कारण मी पाहतो, मी बोलतो, मी खातो, जातो, येतो, हे आहे जाणं येणं सगळं कुठे आहे? परमात्मा संबंधाने आहे. किंवा स्वप्नामध्ये देखील मला अमुक स्वप्न पडलं म्हणजे मी स्वप्न अनुभवलं की मीचा अन्वय स्वप्नामध्ये पण आहे. आणि मी सुखाने झोपलो होतो, मला काहीच कळलं नाही. इथे देखील काय आहे? सुषुप्तीच्या मध्ये परमात्म्याची व्याप्ती, सदरूपाची व्याप्ती किंवा सदरूपाचा अनुभव सुषुप्तीमध्ये देखील आहे. अर्थात परमात्म्याचं जे स्वरूप आहे रूपाने आहे ते तिन्ही पण अवस्थेमध्ये आहे. जागृतीमध्ये आहे, स्वप्नामध्ये आहे, सुषुप्तीमध्ये देखील आहे. मात्र जागृती स्वप्नामध्ये नाही, स्वप्न सुषुप्तीमध्ये नाही, सुषुप्ती स्वप्न जागृतीमध्ये नाही. तिन्ही अवस्थांचा परस्पर काय आहे? व्यभिचार आहे, अभाव आहे. अर्थात ज्या अवस्था किंवा ज्या संकल्पना कधी आहे कधी नाही अशा प्रकारच्या संकल्पनांनी बुद्धीवर आरूढ होतात त्याला सत्य म्हणता येत नाही. विठ्ठल मग जागृतीतील हा जो काही व्यवहार आहे, सगळा व्यवहार पहा, कोणताही पण, बाटली आहे, घट आहे, माईक आहे, बाटली आहे. जेव्हा घट आहे किंवा माईक आहे म्हणतो तेव्हा बाटलीचं ज्ञान बुद्धीतून निघून जातं. अर्थात तिचा अभाव होतो, तिच्या अस्तित्वाचा अभाव होतो. कोणताही पदार्थ या प्रपंचातील अशा प्रकारे आहे नाहीचा व्यवहार ज्याच्या ठिकाणी होतो ती वस्तू सत्य म्हणता येत नाही. कितीतरी सगळ्यांच्या अनुभवाची गोष्ट आहे जी बालपणामध्ये आपण ज्या वस्तूंचा अनुभव घेतला किंवा ज्या वस्तू आपल्या संग्रही म्हणून होत्या त्या कालांतराने आपल्याला नकोशा वाटतात किंवा आपण त्या फेकून पण देतो. मग अशा वस्तूचं जर स्वरूप व्यावहारिक असणाऱ्या स्थितीने आहे तर त्याला सत्य म्हणण्याचं काय कारण आहे का? मग असं असणारं व्यावहारिक सत्य पारमार्थिक असणाऱ्या सत्याच्या अधिष्ठानावर असल्यामुळे एकच सत्य अधिष्ठान आहे. सत्यतो 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 विठ्ठला कागा हा दाविला जगताकार. या रूपाने जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अभंग प्रस्तुत अभंगामध्ये आपुले ते काही येथे सांगीजेसे नाही. आपुले म्हणजे आपलं किंवा माझं, मी संबंधाने या देहरूपी प्रपंचामध्ये, मनुष्य रूपी देहामध्ये कुठल्याही प्रकारची सत्यता इथं स्वीकारता येत नाही. सांगण्यासारखं काही नाही. सांगण्यासारखं देह आहे, हात आहे, इंद्रिय आहे, हे सगळं असताना तुम्ही नाही असं कसं म्हणता? अहो, आहे नाहीच जिथे जिथे व्यवहार होतो ती वस्तू सत्य मानता येत नाही. देह आहे, अर्थात देह आहे कुठं? जन्माच्या नंतर है ना. प्रागाभाव आहे की नाही? प्रागाभाव आहे, प्रथमच अभाव आहे. म्हणजे नाशानंतर ज्या देहाचा काय सांगितलं जाणार आहे? गेले रामराव गेले. गेले म्हणजे काय झाला? अभाव झाला. आता मुलगा जन्माला आला, जन्माच्या पूर्वी त्याचं अस्तित्व होतं का? नाही. म्हणजे जन्माच्या पूर्वी ज्याचं अस्तित्व नाही, मृत्यूनंतर ज्याचं अस्तित्व स्वीकारता येणार नाही अशा देहाला सत्य कसं काय म्हणतात? सत्य म्हणता येत नाही. बरं, हा कोणाचा अनुभव आहे? संतांचा आहे का सामान्यांचा? पण सामान्यांचा पण अनुभव आहे. संतांचा तर आहेच, पण सामान्यांचा पण अनुभव आहे ना. एक पाहता एकाची दहणी कार्य त्या गुणे सावध न व्हा. संत आपल्याला विचार देतात की तुम्ही समोरच्या एका व्यक्तीला काय करताय? दर दिवस कोणाला तरी पोचून येत आहे स्मशानभूमीमध्ये, आणि तरी या देहाचे लालन पालन करण्याकरिता आपण नित्य काय होतोय? प्रयत्न करतोय. परंतु जर या देहाच्या जन्माच्या पूर्वी अभाव असेल, मरणानंतर जर याचा अभाव असेल, तर मग याला मधल्या काळामध्ये आहे अशा प्रकारचं मानण्याचं काही कारण आहे का? नाही. त्या दृष्टीने जगद्गुरु तुकोबाराय येथे म्हणतात आपुले ते काही येथे सांगीजेसे नाही. सांगण्यासारखं इथं नाही. सांगण्यासारखं नाही म्हणजे जे वर्णन केलं जाईल ते वर्णनीय असणारा पदार्थ सिद्ध होत नाही. आणि असं असल्यामुळे प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायने सगळ्या साधकीय असणाऱ्या जीवनातील जी परमोच्च स्थिती आहे, जीवनमुक्तीची, विलक्षण सुखाची किंवा परमानंद प्राप्तीची, आत्मसाक्षात्कारानंतर जी स्थिती बुद्धीला कळते, बुद्धीवर जी वस्तुस्थिती आरूढ होते किंवा परमात्म बोधाने जो साधक संपन्न असतो अशा साधकाचं प्रथम चरणामध्ये वर्णन केलेले आहे. विठ्ठला पुढे 2-3 अर्थ या चरणाच्या संबंधाने पाहून आपण सेवा आटोपूया. पहा, मीचा व्यवहार कुठं कुठं होतो?
मी म्हणजे नेमकं कोण? तुकाराम महाराज म्हणतात, मी आयसे काय जाती अवघड किती पाहता. मी ही जाती म्हणजे मी हे जे काही अस्तित्व आहे, या अस्तित्वाचा जर शोध घ्यायचा म्हटलं तर अत्यंत अवघड आहे. का अवघड आहे? तुम्ही व्यावहारिक स्थितीमध्ये जर याचा प्रयत्न करू गेलात तर काहीच हाताला लागणार नाही. मी म्हणजे काय? डोळा, नाक, कान, हात, पाय इत्यादी मी म्हणजे हे अवयव म्हणजे मी आहे का? नाही. एक अवयव नष्ट झाला, समजा अपघातामध्ये हात जर तुटला तरी माझा हात तुटला म्हणतो, मी मात्र आहे. अरे हाताचं स्वरूप जर तुझंच आहे अवयव रूपानं, तर मग हात तुटल्यानंतर तू आहे हा व्यवहार कसा काय होतो? याचा अर्थच असा झाला का हात म्हणजे तू नाही. बरोबर आहे ना? म्हणजे व्यवहार दशेमध्ये या देहाधिकारना जर विषय करून आपण मीचा शोध घेतला तर मी सिद्ध होत नाही. किंवा लिंग हे झालं स्थूल शरीराचं, जे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचभूतांच्या माध्यमातून तिसऱ्या चरणामध्ये जे काय वर्णन केलं, पंचभूतांचा हा मेळा, हा देह काय आहे? पंचभूतांचा मेळा आहे. सर्व पंचभूत एकत्रित होऊन देह काय झालेला आहे? निर्माण झालेला आहे. अशा देहाचा विचार मी संबंधाने करणं योग्य नाही विचारी पुरुषाच्या दृष्टीने. हा सामान्य माणूस, अज्ञानी माणूस म्हणेल मी देह आहे है ना. पृथ्वी पार्थिव जो काही देह आहे ते माझं स्वरूप आहे. अज्ञानी माणूस त्याची संकल्पना करेल, परंतु विचारामध्ये परिपक्व झालेली व्यक्ती तो काय तुकाराम महाराज सारखा अनुवाद करेल. मरणा हाती सुटली काया. काया जी आहे ती मरणाच्या अंतर्गत अव्याहत अनादी कालापासून जी पुन्हा जन्म पुन्हा जन्म पुन्हा जन्म म्हणून धारण केली जात होती आणि पुन्हा त्याला त्या जन्माच्या निमित्ताने मरण प्राप्त होतं. या मरणाच्या हातातून, मरणाच्या तावडीतून काया काय झाली? निवृत्त झाली. विचारे या निश्चये, अशा प्रकारचा निश्चित रूपाने विचार आमच्या जीवनामध्ये आम्ही प्राप्त करून घेतला आणि मरणाच्या हातातून ही काया शरीर काय झालं? निवृत्त झालं. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. म्हणजे देहाचं अस्तित्व हे खरं मीच अस्तित्व मात्र स्वीकारता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हटलेले, मी आयसे हे काय जाती अवघड किती पाहता. मीचा शोध घेणं हे अत्यंत अवघड आहे. जर श्रुती स्मृतीच्या अर्थांना किंवा शास्त्रीय चिंतनाला आपलं जीवन जर समर्पित नाही केलं तर मीचा शोध लागत नाही. आता दुसरा मी आहे. सामान्य माणसाचा मी कोण आहे? देह. दुसरा मी आहे की या देहाहून अतिरिक्त जे मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं जे काही अंतःकरण चतुष्टय आहे त्यामध्ये असणारे 10 इंद्रिय, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आणि पंचप्राण या सगळ्यांच्या मेळ्याला काय म्हणतात? सूक्ष्म शरीर. हे सूक्ष्म शरीराचं जर स्वरूप जर पाहिलं तर मी म्हणून व्यवहार होतो. पहा आहे ना. मला दुःख झालं, मला सुख झालं. सुख दुःखांची प्रतीती कुठे आहे? अंतःकरणामध्ये. अर्थात मला सुख झालं म्हणजे अंतःकरणाला अनुलक्षून, बुद्धीला, मनाला अनुलक्षून तो शब्द प्रयोग आहे की मला सुख झालं, मला दुःख झालं. हा अंतःकरणाला जाणून शब्द प्रयोग आहे. परंतु त्या अंतःकरणाचा विचार जर केला तर मीत्व सिद्ध होत नाही. तिथे अहंत्व काय नाही होत, सिद्ध होत नाही. का? अहो ज्या मनाला तुम्ही जाणताय, माझ्या मनामध्ये सुख झालं, माझ्या मनामध्ये दुःख झालं, अर्थात त्या मनासहित दुःखाला विषय करता की नाही. आणि जी जी वस्तू विषय असते, विषय होते, ती त्या जाणणाऱ्यावर काय असते? भिन्न असते. म्हणजे मन त्याचं स्वरूप आहे का? मनाला ज्या अर्थी माझं मन म्हणतो, माझा अंतःकरण म्हणतो, माझी बुद्धी म्हणतो, त्या अर्थी मन, बुद्धी आणि अंतःकरण हे त्याच्याहून काय आहे? भिन्न आहे. म्हणजे मीचा जो व्यवहार अंतःकरण रूपाने झाला, मला सुख झालं, मला दुःख झालं, अशा प्रकारचं जे बोललं गेलं तिथे मीच सिद्ध स्वरूप सिद्ध झालं नाही. मी त्याच्याहून काय आहे? भिन्न आहे. मग मी मानलेला व्यक्ती तिथे खऱ्या ज्ञानाचा तो तत्ववेत्ता आहे का? म्हणता येत नाही. म्हणजे अंतःकरणाला मी मानणारी व्यक्ती कधी यथार्थ त्याच्या ठिकाणी जाणीव झालेली परमात्मा बोधाची असं मात्र म्हणता येत नाही. आता मी याच्याहून काय आहे? वेगळा आहे, जो जागृतीमध्येही आहे, सुषुप्तीमध्ये आहे आणि स्वप्नामध्ये देखील आहे. अशा प्रकारचा जो तीनही काळामध्ये जो मी आहे तो खरा काय आहे? मी आहे. या मीचा शोध केवळ वेदांत दर्शनाच्या माध्यमातूनच प्रतीतीला येतो. अन्य साधनं त्याला काय नाहीत, परिपूर्ण नाहीत, समर्थ नाहीत. आणि असं असल्यामुळे या मीचा शोध घेण्यासाठी सर्व साधू संतांनी शास्त्रीय संकल्पनांचा काय केला? आधार घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन सफल झालेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी सगळ्या साधू संतांनी वेदाचं साह्य घेऊन किंवा वेदाच्या अर्थाला आपलं जीवन समर्पित करणारे जे जे संत वाङ्मय आहे किंवा स्मृत्यादी ग्रंथ आहेत, पुराण आहेत,
यांच्या माध्यमातून देखील काय आहे, परमात्म बोधाच्या प्राप्तीची शक्यता आहे आणि ते खरं मीच ज्ञान आहे. अशा मीच्या ज्ञानामध्ये जीवनाची इति कर्तव्यता आहे, खरं स्वरूप आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुत पहिल्या चरणामध्ये ही संकल्पना प्रतिपादन केली. तुम्ही अंत देहाला धरून मीचा शोध कराल तर सांगीजेशे एक सांगीजेशे नाही. इथं सांगण्यासारखं काही नाही, म्हणजे बोलण्यासारखं शब्द प्रयोग जरी झाला तरी मात्र अर्थ मात्र सिद्ध होत नाही. असं जागृतीतील देहाचं स्वरूप आहे. नंतर स्वप्नाचा विचार केला तर स्वप्न मला पडलं, अर्थात स्वप्नाचा ज्ञाता आणि स्वप्न पदार्थ त्याचा अनुभव हा सगळं काय आहे, दोन्ही भिन्न भिन्न आहेत. अर्थात ते स्वप्न स्वरूप जीवाचं लक्ष स्वरूप किंवा जीवाचं खरं स्वरूप आहे असं मानता येत नाही. अर्थात या सूक्ष्म शरीराला अनुसरून मीच स्वरूप सांगता येत नाही. म्हणून आपुले ते काही येथे सांगीजेसे नाही. आता सुषुप्तीचा विचार केला तर सुषुप्ती ही अवस्था काय आहे, अज्ञानालाच विषय करते. म्हणजे मी काही जाणत नाही, ऐका नाही, मला काही कळालं नाही, मी काही जाणत नाही, मी सुखाने झोपलो होतो, हा अनुभव आहे त्याचा. हा अनुभव रूपतेचं स्वरूप आहे. जरी असे असेल परंतु भ्रामक रूपाच्या भ्रामक संकल्पनातून विचार केला तर मला काही कळालं नाही हेच जास्त प्रामाणिक त्याला वाटतं. मी सुखाने झोपलो होतो हा त्याचा जरी अनुभव असेल तत्वाचा, तरी पण त्या तत्वरूप अनुभूतीला विषय करत नाही. मला काही कळालं नाही हा त्याचा मुख्य अज्ञानाचा विषय असल्यामुळे, त्या अज्ञानही तीनही काळामध्ये नसल्यामुळे ते माझं स्वरूप आहे. अर्थात आपुलं रूपाने त्याचं काही स्वरूप आहे असं मात्र सिद्ध होत नाही. जगद्गुरु खूप खूप विचार आहे पहा. एका अभंगामध्ये कितीतरी येतात. शेखर महाराजांसारखी मंडळी 4-4 महिने बोलतात आणि तरी पण त्यांची तृप्ती होत नाही त्या बोलण्यातून. पण अजूनही किती त्या संबंधाने विचार आहे सापडतो. तेव्हा या पहिल्या चरणाचा जर विचार करायचं म्हटलं तर जागृतीचं स्वरूप म्हणजे खरं आपलं स्वरूप आहे असं मानता येत नाही. स्वप्नाचं स्वरूप आपलं स्वरूप आहे असं मानता येत नाही. सुषुप्तीचं स्वरूप आपलं स्वरूप आहे असं मानता येत नाही. आणि असं असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपुले म्हणलं का देहाच्या संबंधाने, अंतःकरणाच्या संबंधाने हाच विचार येतो. तर या देहामध्ये कुठल्याही प्रकारचं नित्यता, सत्यता, आनंद रूपता, सद्रूपता, चिद्रूपता सिद्ध होत नसल्यामुळे महाराजांची वचन आहे, महाराजांचे शब्द आहेत. आपुले ते काही येथे सांगीजेसे नाही. सांगीजेसे इथे ना पा हेंग पदांतादती सूत्राचं काय माहिती? सूत्र हेंग पद नाही, केलेसे, झालेसे पूर्वरूप होतो का नाही, अकार. केले असे मराठी व्याकरणामध्ये हे तर आहे ना, केले धन असे, इथे काय होणार, केलेसे. तसं सांगीजेसे, सांगीजे ऐसे म्हणजे सांगण्यासारखं असं काही नाही. अशा प्रकारची जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थेचा प्रकार आहे. आणि या तीनही अवस्थेच्या अतिरिक्त सामान्य जीवाला आपलं जीवन माहिती नाही. ते याच्या अतिरिक्त असणारं अलौकिक जीवन फक्त साधू पुरुषाला, संत महात्म्याला माहित असल्यामुळे अशा संत महात्म्याच्या चरणारविंदी आपलं जीवन आपण समर्पित केलं पाहिजे. व्यवहार दशेमध्ये आपण कार्य करू. प्रारब्धानुसार अन्न, मान, धन हे प्रारब्ध आदीनं अशा प्रकारची वाटचाल सगळ्यांचीच होणार आहे. परंतु वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊन आपण सामान्य पद्धतीनेच वाटचाल करण्याचा जर आपला कयास असेल, प्रयत्न असेल तर वेगळं काही प्राप्त होणार नाही पा याच्या माध्यमातून. आणि म्हणून संतांनी जो विचार सांगितला, संतांनी आपलं जीवन जसं साकारलं किंवा परमात्म बोधाने संपन्न असणारा उपदेश संतांनी सामान्य जीवाला जसा प्रतिपादन केला, त्या जीवनाचा आपण काय केलं पाहिजे, अंगीकार केला पाहिजे. यातच खऱ्या अर्थाने आपली इति कर्तव्यता आहे. आणि व्यावहारिक असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपल्या प्रारब्धाने आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण होणार आहेत. तेव्हा अशा पद्धतीचा विचार घेऊन वाटचाल करण्याकरिता प्रवृत्त झालेला कोणी पण साधक असेल, मग स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल आणि वृद्ध असेल, या सगळ्यांच्या या विचाराचा आपण जर स्वरूप पाहिलं तर त्याचा हा विचार कधीतरी परमात्म बोधाने परिसमाप्तीला प्राप्त होणार आहे. अशा प्रकारचे या संत वाङ्मयाचं स्वरूप आहे. आणि तो उपदेश संतांनी आपल्या शब्दाच्या माध्यमातून सामान्य तळागाळातील समाजाला दिलेला आहे. आणि तेच हे वारकरी संप्रदायाचं स्वरूप आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून सामान्य जीवाला आत्मबोधाच्या प्राप्तीकरिता जो घटक त्यानं प्रतिबंधात्मक म्हणून सत्य रूपाने मानलेला आहे त्याचं स्वरूप प्रतिपादन करत आत्मवस्तू कशा याहून कशी भिन्न आहे हे या प्रस्तुत अभंगामधून प्रतिपादन केलेले आहे.
तेव्हा आपला वेळ या ठिकाणी संपत आलेला आहे. संप्रदाय पुरस्सर एकदा भजन करूया आणि सेवेला पूर्णविराम. विठोबार आपुले ते काही येथे सांगीचे से नाही. परिहे वाणे वाय चळे छंद करीते बरळे. पंचभूतांचा हा मेळा देह सत्यत्वे निराळा. तुका म्हणे भुली. अशा प्रकारे प्रस्तुत अभंगाचं जे काही अद्वैताच्या अंतर्गत जे काही चिंतन आहे ते या अभंगातून तुकाराम महाराजांनी प्रतिपादन केलेले आहे. तर ह्या अभंगांचा अर्थ कळण्याकरिता खूप खूप प्रयत्न करावे लागतात. अंतर्मुख पाहिजे माणूस है ना. उपनिषद आदी शब्दांचं अर्थ चिंतन झालेलं पाहिजे. तुकाराम महाराजांची वचन आहेत. तुका तरी सहज बोले वाणी जया घरी वेदांत वाहे पाणी. म्हणजे वेदांताची वचनं किंवा वेदांताच्या अर्थाला विषय करणारी ही वचनं अशी असल्यामुळे खूप अंतर्मुख मनाने याचा विचार केला पाहिजे. या अभंगाच्या चिंतनाचं जरी सामान्य बुद्धीला आकलन झालेलं नसेल परंतु जगद्गुरु तुकोबारायांची वाणी असल्यामुळे त्याचा अर्थचिंतन आपण या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून केलेला आहे. कधी कधी मनाला असं वाटतं, आमचे दत्त महाराज मला म्हणत असतात की तुम्ही कीर्तनाची पद्धत जरा बदला. परंतु बदलायचं नेमकं काय हा प्रश्न पडतो. नेमका खूप विचारणीय विषय हा. बदलायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर व्यवहारातील असणारे जे काही हास्य विनोद किंवा ज्या संकल्पना आहेत है ना, ज्या करमणुकीच्या आहेत त्या स्वीकाराव्या लागणार. आता शास्त्रीय जी परिभाषा आहे तीच आपण पहिल्यापासून शिकत आल्यामुळे मुखामध्ये तेच शब्द बसलेले आहेत. आणि जरी समजा असं कधी कधी वाटतं थोडा बदलही पण केला तर बदल आपल्यात घडेल, समोरच्यात नाही घडला. आणि म्हणून त्याची भीती वाटते. समोर तर काय साधू संत येऊन गेले. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय सगळे साधू संत आतापर्यंत गेले. परंतु समाज मात्र जसाच्या तसा आहे, जिथल्या तिथं आहे. म्हणून बदलायचं असेल तर आपण स्वतः बदललं पाहिजे. समाजाला बदलायला गेलं का समाज आपल्याला बदलवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ती भीती वाटते. म्हणून याच्यामध्ये बदल करू वाटत नाही. तेव्हा असो, जे काही चिंतन ज्ञानोबारायांच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या, संत सावता महाराजांच्या कृपेनं या ठिकाणी उभं राहून करण्याचा प्रयत्न केला. ही शब्दकुसुमांजली त्यांच्या चरणी समर्पित व्हावी आणि या शब्दांना त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभूचा आकार जो आहे त्या आकाराचं स्वरूप आमच्याही बुद्धीला प्राप्त करून द्यावं
अशा प्रकारची सदिच्छा प्रार्थना त्यांच्या चरणी करूया आणि या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर माऊली